नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार. हायकोर्टाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. राज्यभरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 6वी ते 8वीला शिकविणाऱ्या विषय शिक्षकांसाठी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. राज्य सरकारचा 13 ऑक्टोबर 2016 रोजीचा 1/3 मर्यादेचा जाचक नियम न्यायालयाने भेदभावपूर्ण ठरवत रद्द केलेला आहे. यामुळे आता सेवा ज्येष्ठतेच्या अटीशिवाय पात्र असलेल्या सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 2016 रोजी एक परिपत्रक काढून असे जाहीर केले होते की इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी दिली जाईल. उर्वरित 67% शिक्षक समान काम आणि समान पात्रता धारण करत असूनही त्यांना या लाभापासून वंचित ठेवले जात होते. तर या अन्यायाविरुद्ध शेकडो शिक्षकांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. याचिकेवर हायकोर्टाचे काय आदेश आहेत चला तर पाहूया. 1/3ची अट हायकोर्टाने केली रद्द. 13 ऑक्टोबर 2016च्या परिपत्रकातील कलम 3 हे भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक ठरवून रद्द करण्यात आलेले आहे. तसेच 6वी व 8वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व पात्र याचिकाकर्त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासूनच पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेशही शासनाला देण्यात आलेले आहे.